तुमच्या पायामध्ये आता इथून पुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद येणार आहे। जर तुमचं वय वर्ष 50च्या पुढे असेल आणि तुमच्या पायामध्ये ताकद नसेल, उठताना बसताना कमजोरी वाटत असेल, चालताना पायामध्ये ताकद नसल्यागत वाटत असेल, तसेच तुमचे हात दुखणे, पाय दुखणे, पाठदुखी, उठता बसता तुमच्या हाडामधून येणारा कटकट आवाज आता कायमचा बंद होणार आहे। 3 आयुर्वेदिक औषधं घरगुती उपायापासून तुम्हाला बनवायचे आहेत आणि सर्व हाडांचे सर्व समस्या तुम्हाला कायमच्या दूर पळवता येणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 असे घरगुती उपाय सांगितले जातील की जे केल्यानंतर हाडांच्या संदर्भातील सर्व आजार हे बरे होण्यामध्ये यामध्ये क्षमता आहे। पायामध्ये ताकद वाढवण्याची प्रचंड ताकद आता 2 ते 3 पदार्थांमध्ये आहेत। आयुर्वेदिक हा फॉर्म्युला असल्यामुळे याला साइड इफेक्ट तर होणार नाहीच, पण हे खूप पॉवरफुल देखील पदार्थ आहेत। जर तुमच्या हाडामधून उठताना बसताना कटकट असा आवाज येत असेल तर तुम्ही आत्ता सावधान व्हायचं आहे। मागील 2 महिन्यामध्ये हाडामध्ये कटकट असा आवाज येण्यावर डॉक्टरांनी नवीन संशोधन आता केले आहे। या कारणामुळेच तुमच्या शरीरातील कॅल्शियम आता कमी होतंय। या कारणामुळेच तुमच्या पायामधील ताकद निघून जाते आणि ही ताकद पायामध्ये जर लवकरात लवकर तुम्ही आणली नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पाय पुढे जाऊन काहीच कामाचे राहणार नाहीत, असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे जर उठता बसताना तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सावधान व्हायचं आहे। थोडंसं चालल्यानंतर तुमचं पाय जर दुखत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ आता हे उपाय करायचा आहे। तुमची पाठ दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, वयोमानाने येणारा तुम्हाला संधिवातासारखा आजार असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, अशा सर्व आजारावर आता घरगुती उपाय तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत। जर तुम्हाला तुमचे पाय मजबूत करायचे असतील तर आता या 2 ते 3 वस्तूपासून बनवा एक आयुर्वेदिक फॉर्म्युला, ज्याचा 1 चमचा जर तुम्ही दररोज खाल्ला तर तुमचे सर्व आजार आता 3 दिवसांमध्येच बरे होतील। त्यामुळे तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे असेल, हाडामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी वाढवायचे असेल तर हे उपाय तुम्ही आता नक्की करायचे आहेत। 3 दिवसांमध्ये पाय लोखंडासारखे मजबूत होतील। वयाच्या 50 नंतर प्रत्येकाच्या हाडामध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होते। काहींच्या हाडामध्ये कॅल्शियम राहत नाही, त्यामुळे हाडे त्या ठिकाणी ठिसूळ होतात। हाडे ठिसूळ झाल्यानंतर गुडघ्यामध्ये दुखण्याचा त्रास वाढू लागतो, पायामध्ये ताकद राहत नाही, पाठ दुखू लागते, कंबर दुखू लागते। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमच त्या ठिकाणी नसतं। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ताकद आणायची आहे, ती म्हणजे आपल्या पायामध्ये। जर पायच व्यवस्थित झाले तर त्या ठिकाणी आपलं शरीर त्यावर उभा असतं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ते व्यवस्थित टिकतं। त्यामुळे जसं घराचा पाया आपण मजबूत करतो तशा प्रकारे आपल्या शरीराचे दोन्ही पाय आपल्याला या ठिकाणी आज मजबूत करून मिळतील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स माहिती या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की तुमच्या हाडामधून जर कटकट असा आवाज येत असेल तर पुढे जाऊन ही हाडे ठिसूळ होऊन कधी पण मोडू शकतात। त्यामुळे वयाची 50 तुमची पार झाली असेल तर सर्वात पहिल्यांदा आपण हाडे मजबूत करण्याविषयी महत्त्वाची माहिती या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे लक्ष देऊन 2 मिनिटे व्हिडिओ बघा। आता बघा, आपल्या व्हिडिओच्या शेवटी आपण असे काही घरगुती 2 ते 3 उपाय जे सांगितलेत, जे आयुर्वेदिक फॉर्म्युला आहेत, ज्यामुळे तुमचे पाय तर मजबूत होणारच आहेत, तसेच तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, कंबर दुखीचा त्रास असेल, कोणताही हाडांचा प्रॉब्लेम असेल तर आता या उपायामुळे पूर्णपणे कमी होणार आहे। हा पूर्णपणे आयुर्वेदिक फॉर्म्युला असल्याने तुमच्या शरीरावर कोणताही साइड इफेक्ट आता या ठिकाणी होणार नाही। आपलं म्हातारपण सुरू झालं की आपल्या हाडामधून कटकट असा आवाज यायला सुरू लागतो। नवीन संशोधनात त्या ठिकाणी डॉक्टरांनी असं सांगितलंय की त्यामध्ये असं जर आढळून आलंय की वयाच्या 50 नंतर जर तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येऊ लागला असेल तर ते खूप डेंजर आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय। कारण म्हातारपणामध्ये तुमची हाडे हे ठिसूळ होऊन लगेच मोडून पडतात। त्यामुळे तुम्हाला आत्ताच या हाडामधून जो कटकट करणारा आवाज येतो तर तो या ठिकाणी आपण पहिल्यांदा आता बंद करणार आहोत। आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की तुमचे जर हाडे कटकट जर करत असतील, उठता बसता कोपऱ्यामध्ये, गुडघ्यामध्ये, त्या ठिकाणी पायाच्या गोट्याजवळ हे कटकट असा आवाज जर तुमच्या हाडामधून म्हणजेच तुमच्या हाडामधून सारखंच कटकट आवाज येत असेल तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी हाडामध्ये कॅल्शियमचं कमी असणं। जर तुमच्या हाडामध्ये कॅल्शियमच नसेल तर तुमची हाडे ठिसूळ होऊन लगेच मोडून पडतात, तुमच्या पायामध्ये ताकद राहत नाही,
त्यामुळे पायात ताकद येण्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी काही घरगुती फॉर्म्युला देखील आता या ठिकाणी सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही जर तो फॉर्म्युला व्यवस्थित केला तर तुमच्या पायामध्ये ताकद तर येणारच आहे, तरी तुमच्या हाडामधून त्या ठिकाणी आता कटकट येणारा आवाज सुद्धा जो आहे तर तो आता इथून पुढे गायब होणार आहे। त्यामुळे तुम्हाला पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला हे उपाय कोणते करायचे आहेत ते समजणार नाही। कारण यामध्ये जे उपाय सांगितलेत तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत, त्यामुळे तुमच्या शरीरावर कोणताही इफेक्ट राहणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 1 रुपया सुद्धा बाजारामधून वस्तू विकत आणण्याची गरज नाही। आपल्या घराच्या आसपासच असणाऱ्या काही वनस्पती, आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही वस्तू हे घेऊन सर्व आपण काही पदार्थ या ठिकाणी आता तयार करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमचे हाडे तर मजबूत होणारच आहेत, पायामध्ये ताकद पण भरपूर येणार आहे आणि हाडामध्ये जो त्या ठिकाणी कटकट असा आवाज येतो तर तो इथून पुढे कायमचा या ठिकाणी आता गायब होणार आहे। आता बघा, शरीरामध्ये जेव्हा पचन क्षमतेमध्ये ज्यावेळेस बिघाड होतो आणि शरीरामध्ये वात ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढून जाते, तर त्यावेळेस जे काय आपली हाडे आहेत तर त्या हाडांचा जो जॉईंट असतो, उदाहरणार्थ आपल्या कोपरामध्ये कटकट आवाज येत असतो तर त्या कोपरामध्ये, आपल्या गोट्यामध्ये किंवा आपल्या गुडघ्यामध्ये जे जॉईंट असतं तर त्या जॉईंटच्या मध्ये असणारे जे काय लिक्विड असतं, तरल पदार्थ असतो, त्यामध्ये तयार होतात बुडबुडे। हे त्या ठिकाणी आता फटफट ज्या वेळेस फुटतात तर तोच आवाज आपल्याला कटकट असा आवाज त्या ठिकाणी आता आपल्या बॉडीमधून, हाडामधून ऐकू येत असतो। तोच आपल्याला कटकट आवाज जो येत असतो तर यामुळेच तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम सुरू होतात। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा हाडामधून जो कटकट असा आवाज येतो तो आपण पहिल्यांदा बंद केला पाहिजे। पण लक्षात ठेवा, तुमच्या पायामध्ये ताकद येण्यासाठी आपण व्हिडिओच्या पुढे आता या ठिकाणी काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुमच्या पायात आता 3 दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताकद येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून तुम्ही जाऊ नका, कारण त्याशिवाय तुम्हाला हे लक्षात येणार नाही की तुमच्या हाडामध्ये जो कटकट असा आवाज येतो तर तो बंद करण्यासाठी आपण काय काय खाल्लं पाहिजे, काय काय खाल्ले नाही पाहिजे, तसेच पायामध्ये ताकद येण्यासाठी कोणते उपाय तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून पायात प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात घोड्यासारखी ताकद येईल। त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन पुढील 2 मिनिटे बघायचा आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हाडामध्ये कटकट असा आवाज काय येतो, या कटकट असा आवाज येण्यामुळे तुमचे हाडे कशा प्रमाणात ठिसूळ होऊ शकतात आणि ही ठिसूळ हाडे लगेचच मोडू शकतात, त्यामुळे याची काळजी सर्वप्रथम आपण पहिल्यांदा घेतली पाहिजे। यासाठी काही पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत, तर काही पदार्थ या ठिकाणी खाणं सुद्धा करायचं आहे। गुडघ्याच्या सांध्यातून कटकट असा आवाज आल्याने खूप तुम्हाला त्रास होतो। काही लोक म्हणतात की गंभीर समस्येची सुरुवात आहे, तर काही लोकांना असं वाटतं की गुडघा खराब होण्याचे पहिलं लक्षण म्हणजे त्या ठिकाणी 50 वर्षाच्या पुढे जर असेल तर गुडघ्याचे जे हाड आहे तर त्या ठिकाणी ठिसूळ होऊ लागले असं म्हणतात। त्यामुळे गुडघ्या आणि सांध्यातून आवाज येतो असं म्हणतात। बसताना, उठताना, अचानक जर त्या ठिकाणी उठून समोर चालताना गुडघ्यातून आवाज जर कटकट आला तर तुम्हाला म्हातारं म्हणून पण त्या ठिकाणी चिडवलं जातं, तुम्हाला माहित आहे। पण असा आवाज काय येतो हे आपण जाणून घेऊया। जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या गुडघ्यामधून आवाज आला परंतु त्याच्या पायात वेदना किंवा सूज जर नसेल तर ती वेदना सामान्य असते। खरं तर सांध्याच्या आत एक द्रव असतो, आता याला आपण सायनोव्हियल फ्लुइड असं म्हणून ओळखलं जातो, यामध्ये गॅस असतो। गुडघ्यामधून आवाज येण्यामध्ये वाढते वय हे देखील कारणे असू शकतात। विशेषतः जसजसे वय वाढते तसतसे काही सांध्यांचे कार्य नीट होत नाही। अनेक वेळा असे घडते, गुडघ्यात कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी दुखापत झाली तर थेट त्याचा परिणाम सांध्यावर होतो, त्यामुळे गुडघ्यामधून आवाज कटकट असा येऊ लागतो। त्यामुळे हे बंद करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही नियम पाळावे लागणार आहेत, जसे की तुम्ही बेकरीतील पदार्थ म्हणजेच मैदा त्या ठिकाणी खाता, जसे की बिस्किट असतील, मैद्याचा पाव चात बुडवून दररोज तुम्ही पदार्थ खाता, ते पहिल्यांदा तुम्ही बंद करा असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। बघा, आता बघा, डॉक्टरांनी सांगितले की मैद्याचे पदार्थ बंद करा, स्पष्टपणे सांगितले। मग मैद्याचे पदार्थ स्पष्टपणे त्यांनी बंद करा असं का सांगितलंय की मैदा जो असतो त्यापासून बिस्किटे बनतात, बेकरीतील ब्रेड बनतात आणि या ब्रेडमध्ये पूर्णपणे मैदा त्या ठिकाणी वापरला जातो। मैदा हा गव्हापासून बनतो, 99% कॅलरीज त्या ठिकाणी काढून घेतल्यानंतर मैदा हा बनत असतो, त्यामुळे तुमच्या शरीरासाठी घातक हा मैदा असतो। रोज रोज हे मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची हाडे ठिसूळ होऊ लागतात
मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की नेमका हाडे मजबूत करण्यासाठी काय काय करावे। बघा, तुम्हाला आता घरगुती उपाय मी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येणे पूर्णपणे थांबणार आहे। हाडे मजबूत त्या ठिकाणी बनणार आहेत। पायामध्ये प्रचंड ताकद येणार आहे। कंबर दुखी असेल, तुम्हाला गुडघे दुखी असेल, पाठ दुखी असेल, तर अशा सर्व हाडाबद्दल प्रॉब्लेम जो आहे तर तो आता बंद होणार आहे। तर बघा, काही घरगुती उपाय तुम्हाला डॉक्टरांनी आता करायला या ठिकाणी आता सांगितलेले आहेत। पण माहिती घेऊयात की आपण उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कधी कधी त्या ठिकाणी घ्यायचा आहे, थोडंसं लक्षात असू द्या। आता बघा, आपण काय करायचं आहे, सगळ्यात आधी त्या ठिकाणी 20 ग्रॅम तुम्हाला काळे हरभरे घ्यायचे आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुम्हाला या ठिकाणी तुमच्या पायामध्ये ताकद आणण्यासाठी उपाय सांगतोय, हाडामध्ये त्या ठिकाणी कटकट आवाज येऊ नये यासाठी उपाय सांगतोय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, आधी 20 ग्रॅम तुम्हाला काळे हरभरे घ्यायचे आहेत सकाळी। त्यानंतर ते आता काळे हरभरे एका वाटीभर पाण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भिजू घालायला सांगितलंय। रात्रभर भिजू तुम्हाला घालायचं आहे। सगळ्यात पहिले सकाळी हे पाणी त्या ठिकाणी भिजू घातलेलं तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे। त्यानंतर हे काळे हरभरे चावून चावून तुम्हाला खायचं आहे। 32 वेळा तुम्ही एक घास चावायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित ती घास बारीक चालला जाईल। हरभऱ्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघेल। खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होईल। आता बघा, दुसरी तिसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, जी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ती जर तुम्ही केली नाही तर याचा फायदा तुम्हाला होणार नाही, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जी करायची आहे ती म्हणजे मेथीचे दाणे। 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत, त्याला पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे। सगळ्यात आधी हे पाणी सर्वप्रथम तुम्ही पिऊन घ्यायचं आहे। त्यानंतर हे मेथी दाणे तुम्हाला चावून चावून त्या ठिकाणी आता खायचे आहेत। तर बघा, आता मेथी दाणे जर तुम्हाला चावून चावून खाल्ले गेले नाही तर तुम्हाला तुमच्या भाजीमध्ये, तुमच्या डाळीमध्ये कशाचीही टाकून खाऊ शकता। समजा मेथी दाणे तुम्हाला चावून खायला जमलं नसेल तर एखाद्या भाजीमध्ये तांदळाच्या वगैरे तुम्ही आता हे तुम्हाला मेथीचे दाणे तुम्ही भिजवून टाकू शकता, खाऊ शकता। पण हे खायचे आहेत, नक्की लक्षात ठेवा। यामध्ये देखील प्रचंड कॅल्शियम आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज, म्हणजे कुठेतरी तुमच्या शरीरामध्ये सूज आली असेल तर सूज कमी करून तुम्हाला त्या ठिकाणी मोठा लवकर रिझल्ट देण्याची क्षमता आता या मेथीमध्ये असते। आता तिसरा उपाय तुम्हाला जो करायचा आहे तो म्हणजे, उदाहरणार्थ 2 उपाय सांगितलेत, हरभरा आणि मेथीचे जर तुम्हाला एका दिवसाने करायचे असेल तर तुम्हाला साधारणपणे 1 दिवस हरभरा घेतला, त्यामध्ये गॅप घेऊन नंतर मेथी तुम्हाला घ्यायची आहे। तर त्या ठिकाणी परत एकदा गॅप घेऊन तुम्हाला 1 दिवस तुम्हाला करायचा आहे। म्हणजे हा उपाय जो आहे तुम्हाला दररोज करायचा आहे, फक्त 1 दिवसाआड करायचा, लक्षात ठेवा। तो उपाय म्हणजे आता हळदीच्या दुधाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। अखंड हळकुंड घेऊन ते थोडंसं कुटून बारीक करून ओरिजिनल देशी त्या ठिकाणी हळकुंड घ्यायचा आहे। तुम्हाला पुडीतील हळद त्या ठिकाणी घ्यायची नाही। 1 चमचा ग्लासमध्ये त्या ठिकाणी हळद टाकून ते उकळून तुम्हाला द्यायचं आहे। उकळल्यानंतर ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळी मिरीची पावडर थोडी टाकायची आहे, ती 1 चिमूटभर तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे। हे सर्व मिक्स करून तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये त्या ठिकाणी चिमूटभर काळी मिरीची पावडर टाकलेली पाहिजे। अशा पद्धतीचे दूध जे आहे तर तुम्ही नियमितपणे त्या ठिकाणी दररोज रात्री घ्यायचा आहे। काळे हरभरे, मेथी याचा उपाय तुम्हाला 1 दिवस करायचा आहे। त्यानंतर दूध आणि दुधाचा जे उपाय सांगितला हळदीबरोबर, तर हळदीमुळे काय होतं की तुमचं जे असणारे इन्फेक्शन आहे तर ते कमी होऊन रोग प्रतिकार क्षमता प्रचंड प्रमाणात वाढून, दुधामुळे कॅल्शियम तर मिळेलच आणि प्रचंड असा रिझल्ट यामधून तुम्हाला येत असतो। जसं भरपूर जुन्या लोकांकडून आम्हाला समजलंय, तसेच तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम त्या ठिकाणी खूपच कमी झाले असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, तीळ घ्यायचं आहे आणि हे तीळ तुम्हाला तव्यावर लाल होईपर्यंत भाजायचं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी काळा गुळ जो असतो तर तो घेऊन तिळाच्या गोळ्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि दररोज सकाळी त्या खायच्या आहेत। पण जर तुम्हाला त्रास खूप असेल किंवा फारच त्रास असेल तर तुमच्या घरातीलच हे पदार्थ आहेत ज्यामुळे तुमच्या हाडामधून जर कॅल्शियम वाढून जाईल। एकदा कॅल्शियम तुमचं जर वाढलं तर तुम्हाला हाडामध्ये जो त्रास आहे तर तो लगेचच कमी व्हायला सुरुवात होईल। तसेच तुम्हाला जर जास्त बीपी असेल, शुगरचा त्रास असेल किंवा इतर कोणताही मोठा आजार त्रास असेल तर हे पदार्थ तुम्ही घेत असताना नेहमीच्या तुमच्या डॉक्टरांना त्या ठिकाणी विचारून घ्या, कारण प्रत्येकाला आजार वेगवेगळे असतात। त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घ्यायचा आहे। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।